कोटींच्या खंडणीसाठी तुकाराम मुंडेंचं अपहरण करण्यात आलंय। नेमकं प्रकरण काय आहे सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा। तर परळी येथील परळी विद्युत केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंडे 4 जून रोजी घरी परतत असताना 3 अज्ञात व्यक्तींनी कारमधून येऊन त्यांचं अपहरण केलं। यानंतर अपहरणकर्त्यांनी मुंडे यांच्या कुटुंबियांकडे 5 कोटींची खंडणी मागितली। घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत थेट अमरावतीपर्यंत छापेमारी सुरू केली। पोलिसांचा वाढता दबाव पाहून घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी अखेर 7 जून रोजी मुंडे यांना वर्धा जिल्ह्यातील धोत्रा परिसरातील एका निर्जन रस्त्यावर डोळ्यांवर पट्टी बांधून सोडून दिलं। तिथे मदतीसाठी आरडाओरड करत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या प्रसन्ना मांडवकर या तरुणाने मुंडे यांना पाहिलं आणि वेळ न दवडता थेट हिंगणघाट पोलीस ठाण्यात नेलं। हिंगणघाट पोलिसांनी तातडीने परळी पोलिसांशी संपर्क साधून मुंडे यांना सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात दिलं। पोलीस आता या अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत। मग याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।